यानंतरची बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण थेट पाहतोय मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसानं हजेरी लावलेली आहे। सकाळी कामावर जाणाऱ्यांची सुद्धा मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली होती। अनेकांनी आता रेनकोट आणि छत्रीचा वापर करून आता मार्ग काढत या पावसातून कामापर्यंत पोहोचताना थोडासा उशीर लोकांना होतो आहे। या संदर्भात अधिक माहिती देतो आमचे प्रतिनिधी मनोज डायकर आपल्या सोबत आहे। मनोज, सध्याची परिस्थिती काय पावसाची? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं तर या वर्षी पावसाने लवकर सुरुवात झालेली आहे पावसाळा। आणि आपण बघितलं मोठ्या मोठ्या प्रमाणात मुंबईच्या उपनगरात तसंच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतींचं आणि अनेक गोष्टींचं नुकसान देखील झालेलं आहे। पण आता बघितलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुठे उखाडा होता त्यापासून कुठे नागरिकांना शांतता भेटलेली आहे पावसामुळे। पण आता कुठेतरी 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात उखाडा पुन्हा मुंबईमध्ये जाणवते, कारण की पावसाने मुंबईमध्ये विश्रांतीही घेतलेली होती। पण आज सकाळपासून आपण बघितलं तर मुंबईमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। दादर असेल, सायन असेल, कुर्ला असेल, माटुंगा असेल, या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा पडत आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता सकाळी जाणाऱ्या चाकरमान्यांची तसंच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ देखील उडालेली होती। आता आपण दादर येथे आहे। आपण बघू शकता दादर येथे संपूर्ण रस्ता हा पावसाने भिजलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो रिमझिम पाऊस हा पडत होता। त्यामुळे इकडे मॉर्निंग वॉकला सकाळी शिवाजी पार्क या परिसरामध्ये मॉर्निंग वॉकला नागरिक येत असतात, त्यामुळे त्यांची कुठेतरी तारांबळ उडालेली, कारण की 2 दिवसापासून पावसाने कुठेतरी शांतता घेतली। त्यामुळे उखाडा मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि आता कुठे रिमझिम पावसामुळे नागरिकांना देखील कुठेतरी शांतता भेटलेली आहे। पण आपण बघितलं तर या ठिकाणी हवामान खात्याकडनं येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं तर राज्यामध्ये 5 दिवस कुठेतरी आता पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवली गेलेली आहे। पण आता आपण बघितलं तर मुंबईमध्ये हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये पाऊस हा रिमझिम प्रकारे पडलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी सकाळी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच नागरिकांची तारांबळ आहे। पण आपण या ठिकाणी हे बघितलं ट्रॅफिक बघितलं तर या ठिकाणी कुठेही ट्रॅफिक जमलेलं नाही आहे। सुरळीतपणे ट्रॅफिक हा सुरू आहे। तसंच रेल्वे आपण देखील आपल्या टायमावरती ह्या धावत आहे, त्यामुळे नागरिकांना कामावर जाण्यासाठी काही त्रास होणार नाही आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं पावसाने आता सुरुवात केलेली आहे, रिमझिम पाऊस या ठिकाणी पडत आहे। पण आता कुठेतरी पावसाने या ठिकाणी शांतता घेतलेली आहे। सिद्धेश, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।